वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सदैव क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बेसिकली आपण मागच्या सेशनमध्ये या पाठाबद्दल बघत होतो, द स्टडी ऑफ साउंड. म्हणजे मागच्या पाठामध्ये, मागच्या सेशनमध्ये आपण आवाजाचा ध्वनीचा अभ्यास आपण बेसिकली केला होता आणि त्याच्यामध्ये ध्वनी तरंग म्हणजे काय? ध्वनीचा वेग याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. बरोबर? म्हणजे व्हॉट वी हॅव लर्न इन अवर लास्ट सेशन दॅट इज द साउंड वेव्हज अँड द वेलोसिटी ऑफ साउंड. Now we will learn about the reflection of sound, the human ear audible, and the further part we will look at. But before going to that thing, we will study the more about this study about the velocity of sound. म्हणजे काय की पुढे जाण्याच्या आधी आपण ध्वनीचा वेग याबद्दल अजून थोडासा जाणकारी घेणार आहोत. बिकॉज सी एक तर आपण काल जाणकारी घेतली की व्हॉट इज ध्वनीचा वेग. ध्वनीचा वेग आपण काय ते जाणून घेतला होता. म्हणजे काय की बघा न्यू अपॉन लॅम्बडा दॅट वी सॉरी न्यू इंटू लॅम्बडा is called the velocity of the sound किंवा velocity of sound is equal to lambda upon t. लॅम्बडा अपॉन टी अशा प्रकारचे आपण दोन फॉर्म्युले काल आपण घेतले होते, राईट. आणि त्या टीचा संदर्भ कसा लागतो तेही सुद्धा आपण घेतलेला होता, राईट. म्हणजे वन अपॉन टी इज इक्वल टू म्यू म्हणून आपण यू इंटू लॅम्बडा असं आपण घेतलं होतं. सो बेसिकली वी हॅव लुक ॲट द फॉर्म्युला yesterday. Yesterday I mean the last session. That see what is the thing. We have look at this thing. Okay, so we have look at this formula that we call as the velocity is equal to wavelength upon the time period. Okay, the wavelength we showed by the lambda and the t we showed at the time. But if we look in the depth, then we will find out the 1 upon t, that is basically the u. So that's why the v is equal to, when the formula becomes v is equal to nu by lambda or nu lambda. That is the thing. So basically the velocity of sound is the wavelength and wavelength into the frequency, wavelength into the frequency. Okay. Yeah. So what is the frequency that we also have seen yesterday, and what is wavelength that we also have seen in last session. Okay. If you have any doubt, if you want to see about this thing, you can go for the previous session. म्हणजे काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर प्रिव्हियस सेशन मध्ये बघू शकता आणि किंवा विचारू पण शकता. ठीक आहे. नेक्स्ट विल आता बघा आपण आता तर हे तर पहिलं की साऊंडची एनर्जी, सॉरी साऊंडची स्पीड ही कशी असते ते आपण बघितलं होतं. तर वी हॅव लुक इन दी look it by the velocity of sound. The velocity of sound ने आपण साउंडची स्पीड कशी असते म्हणजे आवाजाची गती केवढी आहे ते आपण जाणून घेतलेलं होतं. परंतु आता आपण जाणून घेणार आहोत. आपण एक छोटासा पॉइंटकडे आपण जरा आपलं विचाराला आपण डायनामिक करूया. तर बघा बेसिकली साउंड आपण बघायला गेलो तर आपल्याला पाण्यामधून पण आवाज ऐकायला येतो. सॉलिडमधून लिक्विडमधून पण आवाज ऐकायला येतो. सॉलिडमधून ऐकायला येतो, लिक्विडमधून ऐकायला येतो, गॅसेसमधून ऐकायला येतो. तिन्ही मीडियममधून ऐकायला येतो. ज्याप्रमाणे आपण बोललो होतो, की साउंड जस्ट नीड द मीडियम टू ट्रॅव्हल. इफ देअर इज नो मीडियम द साउंड कांट बी ट्रॅव्हल. ओके. मध्येच आपण काय बोललो होतो, की आपल्याला कोणते ना कोणते तरी म्हणजे काय बघा, आपण व्हाईट बोर्डवर बघायचा प्रयत्न करू. सी आपण व्हाईट बोर्डवर आलो राईट. तर आपण ऑलरेडी काल बोललो होतो, की पॉइंट ए पासून जो साउंड क्रिएट झाला, पॉइंट ए इज द सोर्स ऑफ साउंड. जर पॉइंट ए हा आवाजाचा जो स्रोत असेल, तर त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मध्यस्थीची गरज असते. आणि बी पर्यंत त्याला पॉइंट बी पर्यंत पोहोचायचं असेल, तर त्याला कोणत्या ना कोणत्या मध्यस्थीची गरज आहे. तर मध्यस्थी म्हणजे कोणता? की त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मीडियम म्हटलं होतं आणि मराठीमध्ये मध्यस्थी म्हटलं होतं. ते मध्यस्थी काय-काय असू शकतात? इदर ते सॉलिड असू शकतात, म्हणजे स्नायू असू शकतात. इधर लिक्विड असू शकतात, म्हणजे द्रव्य असू शकतो. इधर गॅसेस असू शकतात, म्हणजे हवा असू शकते. हवा तर जनरली आपल्याकडे असतेच, राइट. हवेने तर साउंड हा ट्रॅव्हल होतो. का? कारण आपण बघितलं होतं, मागे बघितलं होतं वेव्हज कोणत्या लॉन्जिट्युडिनल आणि लॉन्जिट्युडिनल आणि बेसिकली ते वेव्हजमुळे आपण बघितलं होतं, राइट. म्हणजे आपण जे 2 तरंग होते, त्या तरंगामधून तरंगामधून बेसिकली हवा नाही, आवाज ट्रॅव्हल होतं ते आपण बघितलेलं होतं, राइट. आता हे जे 3 मीडियम आहे सॉलिड, लिक्विड एंड गॅसेस म्हणजे काय की स्नायू, द्रव्य आणि वायू यांच्यामुळे बेसिकली ह्यांच्या मीडियममधून सुद्धा आवाज आवाज ट्रॅव्हल होऊ शकतो. यांच्यामुळे सुद्धा आवाज हा पसरू शकतो. बघा, कधी ना कधी आपण काय केलं असेल ते बेंचला म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा क्लासेसमध्ये असताना बेंचला आपण कान लावलंय आणि तेव्हा आपण असं वाजवायचा प्रयत्न केला आणि तेव्हा आपल्याला आवाज आलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, की सॉलिडमधून सुद्धा बेसिकली आपल्याला आवाज पसरू शकतो. नंतर आपण जर समजा, की पाण्यामध्ये जर आपण असू आणि पाण्यामध्ये जर तप्तपणा आवाज घ्यायला गेला, तेव्हा सुद्धा आपल्याला आवाज ऐकू
येतो. भलेही त्याच्यामध्ये थोडे त्याच्या स्पष्टपणामध्ये चेंज होऊ शकतो, परंतु आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा आवाज येऊ शकतो. जर साफ स्वच्छ पाणी असेल तर त्याच्यामधून व्यवस्थित आवाज येईल. परंतु जर थोडं गढूळ पाणी असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये गढूळ म्हणजे एवढं म्हणजे एवढा साफ आवाज येणार नाही. बघा आणि गॅसेसमधून म्हणजेच वायूमधून तर आपल्याला क्लिअरली आवाज येतो. म्हणजे बघा, आपण काय बघितलेलं आहे, की सॉलिडचा पण आपण एक एक्झाम्पल बघितलंय. शाळेमध्ये जो बेंच वाजवतो तो. लिक्विडचा पण आपण एक्झाम्पल घेतलाय, की जर आपण स्विमिंग पूलमध्ये जर गेला, तर तेव्हा पण आपल्याला पाण्यामध्ये थोडासा आवाज येतो. ते भलेही तो पूर्णपणे स्पष्ट येत नाही. भलेही तो आपल्याला थोडा स्पष्टतापणा म्हणजे आता समजा, की कोण सूरज बोलतोय, परंतु तेव्हा बोलताना आपण थोडा वेगळा आवाज येईल. अशा प्रकारचे वेगळे आवाज येण्यामध्ये फरक होऊ शकतो. म्हणजे स्पष्टता कमी जास्त होऊ शकते, परंतु अ, आवाज आहे अ, आवाज हे येणारच, राइट? म्हणजे गॅसेसमधून तर आपल्याला सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोच आणि ते आपल्या बोलण्यावरून आपण नेहमी त्याच्यावरून बोलत असतो. तुम्ही बघा जास्तीत जास्त आपण बघतो, जास्तीत जास्त आवाजाचा जो प्रसार होतो तो जास्तीत जास्त आपण गॅसेसमधून असलेला बघू शकतो. का? कारण सध्या बेसिकली आपण गॅसेसवरती डिपेंड आहोत. जर इन केस जर आपण स्ट्रिंग टेलिफोन म्हणजे स्ट्रिंग टेलिफोन्स म्हणजे काय? की स्ट्रिंग टेलिफोनला आपण बघितलेलं होतं, की एक अशा प्रकारचा एक इकडं बॉक्स असतो. इथं मध्ये रस्सी बांधलेली असते. म्हणजे रस्सीचा फोन आपण लहानपणी ह्याचा खेळलेलाच आहोत. रस्सीचा फोन म्हणजे लहानपणी आपण असा खेळ केलेलाच आहोत. परंतु ह्याच्यामध्ये बेसिकली आपण काय कंडिशन असते, की हा जे रस्सी आहे ती व्यवस्थित सरळ आणि ताणली गेलेली पाहिजे. तरच आपल्याला तो व्यवस्थित आवाज येत असतो. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये स्ट्रिंग टेलिफोन म्हणजे त्याला आपण दोरीचा फोन किंवा दोरीचा दूरध्वनी असं आपण म्हटलं तरी चालेल. राइट. सो या पॉइंट ए वरून गेलेला आपल्याला काही आवाज असेल तर पॉइंट बीला आपल्याला येतो ना, बी वरून काय बोलला असेल तर ते एला ऐकायला जातं. बरं. म्हणजे काय, की हा जो मीडियम आहे, म्हणजे हा जो आहे रस्सी, रस्सी काय झाली? सॉलिड मटेरियल झाली. रस्सी काय झाली? सॉलिड मटेरियल झाली. त्या सॉलिड मटेरियलमधून सुद्धा आवाज ट्रॅव्हल होतो. ह्याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपण स्ट्रिंग टेलिफोनला बघू शकतो. सेकंड आपण जे वॉटरमध्ये जे बोललो होतो, ते स्विमिंग पूलमध्ये आपल्याला जाऊन एक्सपिरियन्स करावा लागेल किंवा तिथून सुद्धा होत असतो. थर्ड आपण बोललो तर एअर जे आपण नेहमीच यूज करतो. तर बघा, हे तर झालं सॉलिड, लिक्विड एंड गॅसेस म्हणजेच काय स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव्य आणि गॅसेस. त्या तिघांमधून तर तिघांमधून तरी आवाज ट्रॅव्हल करतो. म्हणजे म्हणजे हवा नाही, आवाज जो पसरतो दॅट इज ट्रू. पण कसा? या सगळ्यामध्ये आता कसं आता बघा सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत, हे जरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे सॉलिडचे पार्टिकल म्हणजे स्नायूचे जे पार्टिकल आहेत, सूक्ष्म कण आहेत, ते खूप जवळ-जवळ खूप जवळ-जवळ असतात. बरं. ते खूप जवळ-जवळ असतात. राइट. परंतु लिक्विडचे असतात ते थोडेसे लांब असतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. लिक्विडचे हे थोडे लांब असतात. ते आपण ऑलरेडी ह्याच्याबद्दल आपण शिकून घेतलेलं आहे. तरी आपण थोडंसं पुन्हा एकदा बोलतोय. आणि गॅसेसचे पार्टिकल्स हे किती लांब-लांब असतात तेही सुद्धा आपल्याला माहिती आहे. गॅसेसचे पार्टिकल कंपॅरेटिव्हली हे जरा जास्त लांब असतात. कंपॅरेटिव्हली जास्त लांब असतात. आता ही ही जी गोष्ट मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे बघा सॉलिडचे पार्टिकल्स, वी आर टॉकिंग अबाउट सॉलिड पार्टिकल्स, लिक्विड पार्टिकल, gaseous particle. So there are the different there is differences or different proportion of the particles in the some amount of area of the solid, liquid and gaseous. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे, की जर एखादा जर एरिया आपण घेतलं, एखादा एरिया जर आपण घेतला किंवा एखादा बेसिकली क्षेत्रफळ घेतलं. तर क्षेत्रफळामध्ये जर आपण ह्याचं घेतलं, सॉलिडचं घेतलं, तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्सची संख्या आहे ती वेगळी असेल. द्रव्याचं जर घेतलं, तर द्रव्यामध्ये पार्टिकल असणारे ते वेगळे असतील. गॅसेसचं घेतलं, तर गॅसेसचे पार्टिकल्समध्ये पार्टिकल्स हे वेगळे असतात. तर बघा, या तिघांचं बिकॉज ऑफ द पार्टिकल बघा, बिकॉज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड, लिक्विड एंड गॅसेस आर डिफरंट. द साउंड which is traveling in them that the speed is also different in this थ्री थिंग्स. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे, की जर आपण सॉलिड, लिक्विड एंड गॅसेसचा जर पार्टिकल्सचा आपण विचार केला, म्हणजे जे सूक्ष्म कणांचा जर आपण विचार केला, तर सूक्ष्म कण हे सॉलिडमध्ये म्हणजे स्नायूमध्ये आपण बेसिकली बोलतो, की जवळ-जवळ असतात. परंतु तेच जर आपण लिक्विडमध्ये बघितलं, तर लिक्विडमध्ये बेसिकली ते आपल्याला थोडे कंपॅरेटिव्हली थोडेसे लांब आपल्याला दिसतात. परंतु जर गॅसेसमध्ये बघितलं, तर गॅसेसमध्ये अजूनच जास्त लांब असतात, अजूनच जास्त लांब असतात. तर होतं काय, की सॉलिडमधून जेव्हा ते तरंग बनतात, जेव्हा सॉलिडमध्ये जे तरंग बनते, ती पटकन पुढे जाऊ शकते. परंतु लिक्विडमध्ये जी तरंग बनू शकते, तिला थोडा वेळ लागतो. परंतु गॅसेसमध्ये जे तरंग बनतात, ती अजून जरा उशिराने जात असते. म्हणजे बघा, जर ह्याचाच अर्थ काय? सो व्हॉट इस द मीनिंग ऑफ दिस थिंग? दिस थिंग कुड बी से लाइक द सॉलिड द साउंड ट्रॅव्हल्स फास्टर इन सॉलिड much slower or comparatively little slower in liquid and much slower in
गॅसेस. तर त्याच्याबद्दल आपण आता बघूया. सी आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे कंपॅरेटिव्ह ते पण आपण बघणार आहोत. ऑलराइट. या. सो हिअर इज द थिंग, हिअर वी गिव्ह द सी द वेलोसिटी ऑफ द साउंड इन द व्हेरियस मीडियम. तर बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की आपल्याला सर्वात कमी आपल्याला गॅसेसमध्ये स्पीड आपल्याला दिसून येते. बघा हा जर आपण चार्ट बघितला की बघा सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस म्हणजे स्नायू, द्रव्य आणि वायू यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा ह्याच्या गॅसेसमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्पीड आपल्याला दिसून पडते. बघा जर आपण सर्वात जास्त पहिले आपण वायूचं बघूया. वायूमध्ये बघूया तर मीन्स एअर. If we look at the hydrogen air, then we will find out that there is a 1284 meter per second the speed of the sound in hydrogen. म्हणजे बघा हवेमध्ये जर नॉर्मल हवामध्ये जर बघितलं आपल्याला 346 म्हणजे नॉर्मल एअर जी असते तर नॉर्मल एअर मध्ये फक्त आणि फक्त 346 मीटर पर सेकंड आपल्याला आवाज येतो. 346 मीटर पर सेकंड आपल्याला आवाज येतो. ते पण ॲट द टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल तर आपल्याला ही स्पीड दिसते. परंतु जर टेम्परेचर जर कमी जास्त झालं, जर इन केस जर टेम्परेचर कमी झालं, तर सुद्धा साउंडची स्पीड आहे ती बदलू शकते. आणि टेम्परेचर जर जास्त झाला, तर ती सुद्धा पुन्हा एकदा बदलू शकते. तर बघा याप्रमाणे आपण बोलतो ॲट द टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 25 डिग्री अंशावरती जर आपण स्पीड ऑफ साउंड जर चेक केला, जर वायूचा वेग, जर ध्वनीचा वेग जर आपण बघायला गेला, तर साधारण वायूमध्ये ते आपल्याला 346 मीटर पर सेकंड आपल्याला एवढा दिसून पडते. आणि त्याच जागी जर आपण बघायला गेलं, जर लिक्विडमध्ये बघायला गेलं, तर प्युअर वॉटर म्हणजे बघा एकदम जर साफ पाणी असेल, तर त्याच्यात आपल्याला 1498 1498 एवढी आपल्याला स्पीड तिथं दिसते. परंतु त्याच जागी जर आपण सी वॉटरकडे बघितलं, तर सी वॉटरमध्ये पाणी आपल्याला जास्त स्पीडमध्ये आवाज ट्रॅव्हल करताना आपण बघू शकतो. त्याच जागी जर आपण आयर्न, ॲल्युमिनियम, निकेल ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सॉलिडमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त चेंजेस झालेले बघतोय. निकेलमध्ये आपल्याला सर्वात जास्त स्पीडने म्हणजे 6040 मीटर पर सेकंड आपल्याला तिथं मीटर पर सेकंड आपल्याला निकेलमध्ये त्याची स्पीड दिसते. आणि आयर्नमध्ये आणि स्टीलमध्ये आपल्याला ती बेसिकली 5960 आणि 5950 म्हणजे बघा बेसिकली जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की पार्टिकल्सवर डिपेंडंट असतात बेसिकली आपले जे मीडियम आहे, त्या मीडियमच्या पार्टिकलवर डिपेंड असलेलं स्पीड आपण बघू शकतो पार्टिकल्सवर. ओके. तर पार्टिकल म्हणजे काय? त्याच्यातील सूक्ष्मकण. ज्याच्यामध्ये सूक्ष्मकण जास्त, त्याच्यामधून साउंड ट्रॅव्हल हा जास्त फास्ट होईल. त्याच्यामध्ये सूक्ष्मकण कमी, त्याच्यामधून बेसिकली साउंड ट्रॅव्हल आपल्याला हा स्लो दिसून येतो. म्हणजे ज्याच्यामध्ये सूक्ष्म कण हे जास्तीत जास्त असेल त्याच्यामधून जलद गतीने अ, ज ज जलद गतीने आवाज पसरतो किंवा आवाज ट्रॅव्हल करतो. परंतु ध्वनी प्रसारण करतो. परंतु जर जर सूक्ष्म कण हे खूप कमी असते, तर त्याच्यातून मंद गतीने तो बेसिकली ट्रॅव्हल करत असतो. तर एक बेसिकली आपण बघतो मागच्या वेलॉसिटी ऑफ साउंडमध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये फरक पडत असतो. पुढे जर आपण बघितलं, तर पुढे आपण बघूया काही ह्याच्यामध्ये जसं रिव्ह्यू मूव्हमेंट याच्यामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे का बघूया. Italian physics, the Borel and the Vivian in the 1660s, the first calculated the speed of sound. They measured the time between seeing the flash of a gun and the hearing the sound from the long distance. And their values of a 350 meters second is very close to the value of 346 meters per, which is accurate और एक्सेप्टेड टुडे. म्हणजे बघा त्यांनी बेसिकली आपल्याला सांगितलं इटालियन सायंटिस्ट होते. त्यांनी फिजिसिस्ट बेसिकली. तर त्यांनी सांगितलं होतं, की आपल्याला जास्तीत जास्त आवाजाचा वेग असतो तो 350 मीटर पर सेकंड असतो आणि आता जर आपण बघायला गेलं तर नॉर्मल एअरमध्ये किती आहे? ते एकदम क्लोज आहे. म्हणजे बघा 346 मीटर पर सेकंड वरती. म्हणजे बघा अशा प्रकारे आपण बघतो, की आवाजाला सुद्धा गती असते आणि आवाजाला गती जास्तीत जास्त सॉलिडमध्ये म्हणजे स्नायूमध्ये आपल्याला आवाजाची गती जास्तीत जास्त आपल्याला दिसून येते. ओके. दॅन द कंपॅरेटिव्हली वायूमध्ये आणि त्याचं रिझन काय ते आपण बघितलेलं आहे, की बिकॉज ऑफ देअर पार्टिकल म्हणजे सूक्ष्म कणामुळे हे फरक पडत असतो. आता बघा ध्वनीचा वायूतील वेग. आता लेट्स सी द वेलोसिटी ऑफ अ साउंड इन द गॅसेस मीडियम. द वेलोसिटी ऑफ साउंड इन द गॅसेस मीडियम डिपेंड्स ऑन द फिजिकल कंडिशन दॅट इज द टेम्परेचर, डेन्सिटी ऑफ द गॅस अँड द मोलेक्युलर वेट. म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, की आपण 25 डिग्री सेल्सिअसवर बेसिकली बघत आहोत. पण नंतर जर टेम्परेचर वाढला, तर आपण बघू शकतो
की टेम्परेचर वाढला की त्यांच्या पार्टिकल्समध्ये सुद्धा फरक पडत असतो. कारण आपला माहिती टेम्परेचर वाढलं की ह्युमिडिटी म्हणजे त्याला बेसिकली आपण बोलू शकतो आर्द्रता. आर्द्रता सुद्धा पकडण्याची त्यांची कॅपॅसिटी वाढून जाते. तर त्याचप्रमाणे जर टेम्परेचर कमी झाला, तर आर्द्रता सुद्धा होल्ड करून घ्यायची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. त्याच सिनारिओमध्ये आपण बोलतो की त्याच सिनारिओ आपण बोललेलो आहोत की गॅसेसचं मीडियमचं डिपेंडन्सी आपल्याला टेम्परेचर आणि डेन्सिटी ऑफ गॅसेस आणि मॉलिक्युलर वेटवर आपण बघू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय? म्हणजे सिंपल भाषामध्ये जर आपण बघितलं, की हे जे आपण बघत आहोत ते 25°C म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आपण बघत आहोत. परंतु जर टेम्परेचरमध्ये कमी जास्तपणा झालं, जर समजा तापमान वाढलं आणि हवेमध्ये गरमी आली, तर आपल्याला माहिती आहे गरम आलं म्हणजे काय आर्द्रता आणि त्याच्यामध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता असते ती सुद्धा वाढते आणि जर टेम्परेचर कमी झालं, तर हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी होते. तर याच्यावरून सुद्धा आपण बघतो, की नंतर स्पीड ऑफ साउंडमध्ये फरक हा पडत असतो. स्पीड ऑफ साउंडमध्ये फरक हा पडत असतो. ठीक आहे. पुढे आपण बघूया जे टेम्परेचर. आता टेम्परेचरचा कसा फरक पडतो ते आपण बघूया. द वेलोसिटी ऑफ साउंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. This means the increase of the temperature four times double the velocity. म्हणजे बघा यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं तापमानात जर वाढ झाली असेल बघा तापमानात ध्वनीच्या वेगाचा ध्वनी माध्यमाच्या तापमानाच्या टी वर्गमूळातील समान उत्पत्ती आहे. म्हणजेच तापमान चौपट झाले की गती दुप्पट होते. म्हणजे तापमान जर चौपट झाले तर गती ही दुप्पट होते. म्हणजे इफ द टेम्परेचर रायसेस then then the speed of sound is also rises. If the temperature rises, the speed of sound is also rises. आता डेन्सिटी आपण बघूया म्हणजे ज्याप्रमाणे आता बघूया आता जर समजा हे 25°चं जर समजा 25° समजा 30° किंवा 50° किंवा 45° पर्यंत जर तापमान झालं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. या जो स्पीड आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो आणि तसंच त्याचप्रमाणे जर हे कमी झालं म्हणजे तापमान जर कमी झालं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. कारण आपण त्याचं बघितलेलं आहे ह्युमिडिटी म्हणजेच जे बाष्पता धरून ठेवण्याची जी कपॅसिटी आहे हवेची ती सुद्धा कमी जास्त होते बिकॉज ऑफ द टेम्परेचर आणि त्याच्यामुळे आपण बघितलं होतं. आता बघा हवेमध्ये बाष्पता राहिलं म्हणजे काय होईल हवा ही बाष्पता म्हणजे हवेचे जे पार्टिकल्स आहे हे जरा वाढलेले आपण बघतो आणि जर जास्त पार्टिकल असेल तर साउंड ट्रॅव्हल कसा होईल? जास्त होईल. बरोबर. परंतु हवेचे जे बाष्प धरण्याची जी क्षमता जेव्हा कमी होऊन जाते तेव्हा त्याच्यामध्ये बाष्प पार्टिकल असणार का? आन्सर इज नो. तर मग बाष्प आणि जर पार्टिकल कमी झाले, तर बेसिकली स्पीड कशी होईल? कमी होईल. ठीक आहे. पुढे आपण बघूया डेन्सिटी. डेन्सिटीला आपण बघूया पुढे काय-काय. द वेलोसिटी ऑफ अ साउंड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी. वेलोसिटी ऑफ साउंड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल to the square root of the density. Means what? They increase the density to 4 times the square root the velocity of its half value. म्हणजेच काय की हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे इथं टेम्परेचर वाढलं तर इथं टेम्परेचर वाढलं तर स्पीड इथं वाढणार आहे. परंतु डेन्सिटीमध्ये काय होईल? जर डेन्सिटी वाढली तर मग स्पीड कमी होईल आणि जर डेन्सिटी कमी झाली तर स्पीड वाढेल. अशा प्रकारे इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय की जर समजा डेन्सिटी कमी झाली तर स्पीड वाढेल आणि जर स्पीड वाढेल आणि डेन्सिटी जर वाढली तर स्पीड हे कमी होईल. अशा प्रकारचे आपण बघू शकतो. बघा, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाशी व्यस्त प्रमाणात होते. म्हणजेच घनता चौपट झाले की गती अर्धी होते. त्याचप्रमाणे आपण हे बघू शकतो. पुढे आपण बघूया द मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट इज अल्सो टू मच इम्पोर्टंट. द वेलोसिटी साउंड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. This increase in the molecular weight 4 times reduces the velocity of the half its own. म्हणजे बघा यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं मॉलिक्युलर वेट सुद्धा त्याचप्रमाणे आहे. ध्वनीचा वेग या माध्यमातून रेणुभागाच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात होते. म्हणजे सेम ॲज इट इज की जर मॉलिक्युलर वेट हा वाढला तर बेसिकली त्यांचे सुद्धा स्पीड हे कमी होण्याचे चान्सेस वाढून जातात. आता मॉलिक्युलर वेट वाढल्यावरती कसं काय होतं? तर बघा, आता समजा जो एक पार्टिकल आहे, जो नॉर्मल पार्टिकल आहे, जो आपल्याला स्प्रेड करून घेतो, राइट? म्हणजे हवेला तो पुढे-पुढे जाण्यामध्ये हेल्प करतो. परंतु तोच जो पार्टिकल जर आपण अजून जास्त मोठा झाला, तर आपला नॉर्मल आवाज बघा, आता बेसिकली आपण बघायला गेलं तर बघा,
जर आपल्याला फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एक सिंपल एक एक्झाम्पल बघूया. मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवतो. त्याबद्दलचा मॉलिक्युलर वेटबद्दल. म्हणजेच काय आपण बेसिकली रेणुभारबद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे. रेणुभारबद्दल. अभिषेक. सो हाऊ द मॉलिक्युलर वेट इफेक्ट ऑन दिस. इफ सपोज सिंपल. ज्याप्रमाणे आपण बघा, ज्याप्रमाणे आपण बोलतो फॉर एक्झाम्पल आपण बोललो जर ए पर्सन इकडे आहे आणि जर आपल्याला बी पर्सन पर्यंत आवाज द्यायचा असेल, तर आपण नॉर्मल आवाज देतो. परंतु तोच जर माणूस हा जर अजून जर लांब असेल, म्हणजे तो या जागेच्या ऐवजी तो या जागी गेला, तर आपण काय करतो, आपला आवाज हा वाढवतो. आपण जो त्याच्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आपण जास्त जोरामध्ये आवाज देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लांबच्या व्यक्तीला जर आपल्याला बोलायचं असेल, तर आपण जास्त जोरात आवाज देतो. परंतु जवळच्या व्यक्तीला जर आपल्याला बोलायचं असेल, तर आपण थोडा नॉर्मल हळू आवाजामध्ये सुद्धा त्याला बोलतो, राइट? हे आता हा कंपॅरिझन मी का सांगितलाय? ह्याचं कंपॅरिझन आपण करूया मॉलिक्युलर वेट सोबत. फॉर एक्झाम्पल आता समजा ए इज द सोर्स ऑफ साउंड. ए इज द सोर्स ऑफ साउंड. जर समजा इथून साउंड हा क्रिएट होतोय. इफ द ए इज द सोर्स ऑफ साउंड अँड साउंड इज क्रिएटिंग बाय दिस. But if there is a normal particle around it, or if there is a normal particle in the air, then it could be travel as it's regularly traveled. म्हणजेच काय की ते बेसिकली तिथून भ्रमण करू शकतं किंवा आवाज तिथून प्रसारण पाहू शकतो. कारण तिथं नॉर्मल हे आहे मॉलिक्युलर जो साईज आहे म्हणजे पार्टिकल्स आहे म्हणजे जे तिथे पार्टिकल्सला आपण जे बोललो होतो ते सूक्ष्म कण आहेत ते बेसिकली नॉर्मल आहेत. परंतु जर समजा सूक्ष्म कण किंवा रेणूंना जर आपला व्यास वाढला, जर रेणूचा व्यास वाढला, तर त्यांना हलण्यासाठी अजून जास्त आवाज लागतो. त्यांना हलण्यासाठी अजून जास्त ताकद लागेल. म्हणजेच काय बघा बेसिकली हां. त्यांना जास्त म्हणजे त्यांना हलवण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये ती जी वेव्हलेंग्थ आहे किंवा साउंड लेंथ जी आपण बोललो ती क्रिएट होण्यासाठी आपल्याला जास्त ताकद लागते. फॉर एक्झाम्पल आपण बोललो होतो ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर खाली डब्बा जर आपण वाजवला, खाली डब्बा जर आपण वाजवला, ओके नॉर्मल आपला पिठाचा डब्बा असतो, खाली डब्बा जर आपण वाजवला, तर आपला तो फटकन आवाज येतो आणि जोरात येतो. पण त्याच जागी जर भरलेला डब्बा जर आपण वाजवायला गेलो तर आपल्याला थोडा जास्त जोरामध्ये ताकद लावावी लागते. तर ते तिथून आवाज येण्यासाठी राइट. तर तेच कंपॅरिझनला आपण इथे सुद्धा करू शकतो. म्हणजे जर नॉर्मल पार्टिकल असतील, तर त्यांना आपण नॉर्मल आवाजामध्ये सगळीकडे नॉर्मल ह्याच्यामध्ये सगळीकडे आवाज जाईल. परंतु त्याच जागी जर भरलेला किंवा जर पार्टिकल्स हे जड झाले असेल, तर तिथून ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फोर्सची गरज भासते. राइट. सो दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज जर रेणू वजन म्हणजे काय की मॉलिक्युलर साइज जर वाढला तर आपल्याला तर स्पीड ऑफ साउंड सुद्धा कमी होऊन जाते. परंतु जर आपल्याला तेवढाच स्पीड ऑफ साउंड करायचा असेल तर आपल्याला आवाज सुद्धा जोरात करावा लागतो. ठीक आहे. सो येस तर दिस इज ऑल अबाउट द प्रपोर्शन ऑर द प्रोपगेशन ऑफ द साउंड म्हणजे त्या साउंडच्या ट्रॅव्हलिंग बद्दल आपण बोलून घेतो. म्हणजे साउंड कशाप्रमाणे भ्रमण करतो त्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. बघा. तर बेसिकली तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण बोललो तर मॉलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन गॅस इज 32 while the hydrogen is 2. सो सी द प्रूफ आता बघा while the hydrogen is 2. आता बघा ह्याच्यामध्ये आपण बघितलं आता आपल्याला जास्त लांब जाण्याची पण गरज आहे. आपल्याला डायरेक्टली इथे आन्सर पण भेटतो. बघा ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं त्यालाच खाली आपल्याला एक आन्सर सुद्धा भेटलाय बघा. द मॉलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन गॅस इज 32. द मॉलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन गॅस इज 32 म्हणजे बघा पुन्हा मी का वाचतोय कारण इथं लक्ष गेलं पाहिजे 32 आणि दुसरा आहे हायड्रोजन गॅसचं मॉलिक्युलर वेट किती आहे 2. आता बघा हायड्रोजनचं बघा आता ह्याचा रेणुभार किती आहे? ऑक्सिजनचा रेणुभार आहे 32 आणि हायड्रोजनचा रेणुभार किती आहे 2. तर बघा ज्याचा रेणुभार कमी त्याच्यामध्ये स्पीड जास्त, ज्याचा रेणुभार जास्त त्याच्यामध्ये स्पीड कमी. जे आपण जे बोललो होतो तेच सिनारिओज इथं. आता ह्याचं आपल्याला एव्हिडन्स पाहिजे असेल तर आपण वायू याच्यामध्ये बघू शकतो. बघा हायड्रोजनमध्ये स्पीड किती आहे? 1284 1284 मीटर पर सेकंड जात आहे. त्याच जागी जर ऑक्सिजनमध्ये आपण बघितलं गेलं तर 314 त्याचं 316 मीटर पर सेकंड म्हणजे बघा इथे जर आपल्याला आन्सर सुद्धा भेटतात यू जस्ट हॅव टू लूक फॉर दॅट. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर आपल्याला ऑप्शन भेटतं आणि आपण जी थेअरी मांडली होती, म्हणजे थेअरी कोणती आपण मांडली होती, की मॉलिक्युलर साइजची आणि नॉर्मल ह्याची, तर ती थेअरी इथे बरोबर प्रूफ होते. ती थेअरी इथे बरोबर प्रूफ होते. बिकॉज ऑफ वी ऑलरेडी हॅव द स्पीड ऑफ द साउंड इन द अदर गॅसेस. म्हणजे आपण ही जी थेअरी आपण जो आपला सिद्धांत मांडला, तो सिद्धांत इथून बरोबर का होतो? कारण आपल्याकडे जे स्पीड ऑफ म्हणजे ध्वनीचा जो वेग आहे
त्याचा तक्ता आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये कोणत्या गॅसेसमध्ये कोणतं कसं-कसं स्पीड आहे ते आपण बघू शकतो. ठीक आहे. आय होप या. आता आपण पुढे बघूया. तर पुढच्या एक थोड्याशा सेशनमध्ये आपण बघूया. तर त्याच्यापुढे आपल्याकडे अल्ट्रारेट साउंड. अल्ट्रारेट साउंड म्हणजे काय? की ते काय ते सुद्धा आपण बघूया. ऑडिएबल, इन्फ्रा एंड अल्ट्रा साउंड. ऑडिएबल, इन्फ्रा एंड अल्ट्रा साउंड. म्हणजे बघा आता ह्याच्यामधलं आपण नॉर्मल हे बघू शकतो, की बघा प्रत्येक एका व्यक्तीची, प्रत्येक एका प्राण्याची आवाज ऐकायची क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येक एका प्राण्याची आवाज ऐकायची क्षमता ही वेगवेगळी असते. आता आपण नॉर्मल माणूस आहेत. आपण आता बोलू शकतो. आपण विचार आपले मांडू शकतो. विचार आपले सांगू शकतो. दॅट्स व्हाय आपण एकमेकांसोबत शेअर करू शकतो. ऑलराइट. सो अँड दॅट इज द थिंग. आता फॉर एक्झाम्पल वी कुड से सी if I talk about if we talk about the normal animals, every animals has their different hearing capacity. The dogs have the good hearing capacity. Elephant have the good hearing capacity. Then human also have this some amount of their hearing capacity. If we talk about the whales, if we talk about the birds, they have their different hearing capacity. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्राणीला सॉरी व्यक्ती नाही प्राण्याला आपले वेगळे ऐकायची क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणजे निसर्गातच दिलेलं आहे. आता बेसिकली आपण याच्यामध्ये बोलतो आपले जे कपॅसिटी आहे म्हणजे आता मी ह्युमनचंच काय एवढं बोलतोय कारण आपण विचार मांडू शकतो, विचार स्पष्ट करू शकतो आणि आपली भाषा एकमेकांना कळते सुद्धा. आता त्या ह्याच्यात जर आपण एलिफंटचं जर आपण बघितलं की एलिफंटची पण भाषा त्यांना कळत असेल आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या नंतर परंतु ते आपल्यासोबत बोलू शकतात का? नो. आता त्यांना कुठपर्यंत आवाज येतो त्याची आपल्याला कल्पना थोडीफार आता शोध मोहीमद्वारे लागत आहे. बट स्टिल देअर आर सम साउंड दॅट वी कुड नॉट हिअर. म्हणजे बघा बेसिकली काय बोलत होता पहिलीच लाईन आपण जर बघितलं द लिमिट्स ऑफ द हिअरिंग ऑफ ह्युमन इयर इज 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. म्हणजे हर्ट्स हे काय कपॅसिटी आहे एक त्याचं युनिट आहे आपण आवाज येतो तर आपल्याला 20 हर्ट ते 20,000 हर्ट पर्यंतच आवाज आपण ऐकू शकतो. त्याच्यावरती किंवा त्याच्या खालतीचा आवाज आपण ऐकू शकत नाही. म्हणूनच या आवाजाला आपण श्राव्य आवाज किंवा आपण ऑडिएबल असं म्हटलेलं आहे. बिकॉज ऑफ दिस साउंड वी कुड बी हिअर अँड इफ द साउंड इज फ्रॉम द 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज then we can call this it is the audible. मध्ये दर 20 हर्ट्ज त्या 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत जर आवाज असेल तर त्याला आपण ऑडिएबल असं म्हणू शकतो का? कारण म्हणजे श्रवणीय आवाज त्याला आपण म्हणतो कारण ते आपण ऐकू शकतो. परंतु त्याच्या आधीचा म्हणजे जर समजा तो 19 हर्ट्ज तरी असेल तरी आपल्याला ऐकू येणार नाही आणि तो 20,001 हर्ट्ज तरी असेल तरी तो आपल्याला ऐकू येणार नाही. तर अशा प्रकारे असतं. त्याच्यात मग बेसिकली त्याच्यामध्ये चेंजेस पण असतात, की लहानपणापासून जर म्हणजे जन्मताच्या मुलाची ऐकायची क्षमता ही थोडी वेगळी असते आणि नंतर ती थोडी चेंज होत राहते. तर हे हे जे काही थिअरीज आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. राइट. परंतु हे लक्षात ठेवा, की हे जे साउंड आपण जे बोलतो ऑडिओबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाउंड याबद्दल आपण बेसिकली बोलतो आणि this is the margin of the sound that we could hear. The normal person could be hear. म्हणजे ही जी आपण जी मार्जिन बघत आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज ते आपल्या नॉर्मल माणसाची ऐकायची क्षमता आहे. ठीक आहे. आणि पुढील सेशनमध्ये आपण सगळं बोलून घेणार आहोत अँड पुढील सेशनमध्ये उर्वरित धड्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. जर काय डाउट वगैरे असेल तर यू गाइज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. ओके.